हाय, आज आपण रोगनिदानचं शीतपित्त, उदरदा आणि कोट हे पाहू. तर इथे इमेज दिलेली आहे. याच्यात तुम्ही पाहू शकता की शीतपित्त कसं आहे. शीतपित्त, उदरदा आणि कोट हे कुठे कुठे एकमेकांचेच पर्यायी शब्द म्हणून वापरले आहे. म्हणजे शीतपित्त जर वाढत गेलं तर त्याच्यापासून उदरदापासून कोट असं उत्पन्न होते. म्हणजे या स्वतःच्या जीर्णावस्था आहे असं म्हटलं गेलं आहे. तर शीतपित्त, उदरद, कोट याचे वर्णन माधव निदान आणि भावप्रकाश यांनी केलेले आहे. चरकांनी पण वर्णन केलेले आहे. चरकांनी कफाच्या नानात्मक विकारांमध्ये उदरदाचा उल्लेख केलेला आहे. तर याचा अर्थ काय, म्हणजे शीतपित्त म्हणजे काय आहे. ज्या रोगात जेव्हा आपल्याला गांधी माशी चावते तेव्हा कसे फोडं वगैरे येतात, त्या टाईपचं जेव्हा येते त्याला शीतपित्त म्हणतात. म्हणजे ज्या रोगामध्ये सर्वांगावर गांधी उठतात, म्हणजेच गांधी माशी चावल्यावर येतात तशा प्रकारची मंडले निर्माण होतात, उत्सेद येते, दाहकंडू व आरक्त वर्णता असते, त्या व्याधीला शीतपित्त असे म्हणतात. हे याची व्याख्या झाली आहे. आता इथे खाली प्रमुख संदर्भ ग्रंथ दिलेले आहे. माधव निदान, भावप्रकाश, भैषज रत्नावली. खाली आहे त्याचे निदान. तर शीतपित्त, उदरद आणि कोट हे कशामुळे होते. तर आधी पाहू शीतपित्त आणि उदरद. तर शीतपित्त आणि उदरद. शीतपित्त तर याचा आधी मिनिंग काय. शीतपित्त तर पित्त तर वाढलेलंच आहे, पण त्याच्याबरोबर शीत याचा अर्थ की शीत गुणात्मक कफ आणि वायू हे सुद्धा त्यामध्ये वाढलेले आहे. तर याचं निदान काय होईल. आता शीतपित्त आहे म्हणजे शीत गुणात्मक पदार्थांचं सेवन करणे हे त्याचं निदान एक. दुसरं आहे छर्दीचा वेग धारण करणे, वमन कार्याचा अयोग होणे, शीत किंवा उष्ण एकासोबत खाणे किंवा विरुद्ध अन्न सेवन करणे हे त्याचे निदान आहे. खाली आता आहे संप्राप्ती. तर संप्राप्तीमध्ये काय होणार, आपण हे निदान सेवन करू, त्याच्यानंतर पित्त वाढेल. पित्ताबरोबर शीतगुणात्मक कफ आणि वायू यांचासुद्धा प्रकोप होणार. मग दोष प्रकोपाने त्या दोषांचे विमार्ग गमन होणार आणि ते त्वचेवर जाऊन मंडलोत्पत्ती करणार. आणि शीत म्हणजे आपल्याला त्वचेवर मंडलोत्पत्ती दिसली म्हणजे शीतपित्त झालं. ही त्याची संप्राप्ती इथे लिहिलेली पण आहे. हेतू झालं, व्याख्या झाली, हेतू झालं, संप्राप्ती झाली. आता त्याचे पूर्वरूप. हे इथे संप्राप्तीचे घटक पण दिलेले आहे. दोष, दुष्य, अधिष्ठान. दोष काय राहणार, वात, पित्त, कफ. पित्त तर आहेच, त्याच्यासोबतच शीतगुणात्मक कफ आणि वात पण आहे. दुष्य काय राहणार, त्वक आणि रक्तादी धातू. अधिष्ठान त्वचा, त्वचेवर येता येते. संचारस्थान रक्त व स्त्रोतस अवयव. व्यक्तस्थान त्वक. व्याधीचा स्वभाव कसा आहे, आशुकारी आहे. रोगमार्ग शाखागत रोगमार्ग म्हणजे बाह्य, त्वचा वगैरे आहे ना. आणि रसरक्त धातुदृष्टी आहे. स्त्रोतदृष्टी विमार्ग गमन. आता त्याचे पूर्वरूप. आता पूर्वरूपात तृष्णा, अरुची, वृल्लास म्हणजे मळमळ, अंगसाद, अंगगौरव व आरक्त नेत्रता ही लक्षणे दिसतात. त्याच्या खाली आहे रूप. तर रूपमध्ये काय, आपल्याला आता गांधी उठलेल्या दिसतात. यामध्ये शीतपित्तात आणि उदरदात फरक काय आहे. शीतपित्तात वायू वाढलेली असते, म्हणजे वातदोष वाढलेला असते. त्यामुळे वातामुळे आपल्याला तोद हे लक्षण जास्त दिसते. तोड म्हणजे पेन जास्त दिसणार. पण उदरदामध्ये कफ वाढलेला असते जास्त. तर उदरदामध्ये नाही बरोबर आहे, उदरदामध्ये कफाचे अधिक्य असते आणि कफामुळे कंडू हे लक्ष त्याच्यात जास्त प्रमाणात दिसते. आता नंतर आहे कोट. तर कोट म्हणजे शीतपित्त, उदरदा आणि कोट हे लगभग सारखेच आहे. पण कोटात त्यांनी एक विशिष्ट निदान दिलं आहे, म्हणजे एक विशिष्ट हेतू दिला आहे. ते आहे वमनाच्या असम्यक योगाने किंवा वमन वेगाचे विधारण केल्याने पित्त व कफ यांचा क्षोभ होतो. हे याच्यात एक विशिष्ट निदान आहे. बाकी सर्व लक्षणे शीतपित्तासारखीच असतात. याच्यात पित्त, कफ
हे रक्ताला दुष्ट करतात व विमार्ग होऊन त्वचेवर दाह कंडुयुक्त मंडलोत्पत्ती होते. मग याची संप्राप्ती याच्यात विशिष्ट निदान आहे. वमन असम्यक योग आणि वमन वेग विधारण, मग उदरात पित्त व कफक्षोभ, मग रक्तदुष्टी, दोषांचे विमार्गगमन, मग त्वचेवर दाह कंडुयुक्त मंडलोत्पत्ती कोठ. जर हाच कोठ पुन्हा पुन्हा उत्पन्न झाला तर त्याला उत्कोठ म्हणतात. या नोट्समध्ये अजून काही एक्स्ट्रा थोडं दिलेलं आहे, तर तुम्ही ते वाचून घ्या. हे झालं आपलं शीतपित्त उदरदानी कोठ. थँक्यू.